नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपल्या 6 क्लासमधील ब्रिज कोर्ससाठी निवडलेला नवीन कन्सेप्ट पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे सबस्टन्सेस, ऑब्जेक्ट अँड एनर्जी. म्हणजेच काय तर सबस्टन्स म्हणजे पदार्थ. मग या पदार्थामध्ये कोणकोणत्या टाईपचे पदार्थ येऊ शकतात, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, त्यानंतर त्या पदार्थापासून बनलेल्या वस्तू म्हणजेच आपण त्याला ऑब्जेक्ट्स म्हणतो की त्याच्याही प्रॉपर्टीज वेगळ्या असतात, त्याचं क्लासिफिकेशन काय आहे, आणि लास्ट म्हणजेच एनर्जी म्हणजे काय, त्याचे टाईप कोणते आहेत, हे सगळं आपण या कन्सेप्टमध्ये, जो की आपल्या ब्रिज कोर्सचा एक पार्ट आहे, तो आज आपण पाहणार आहोत. आता यामध्ये सुरुवातीला काही बेसिक एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत की ज्याच्यामध्ये स्कूलमध्ये असताना किंवा इव्हन काही विद्यार्थ्यांच्या घरी ब्लॅकबोर्ड असेल, डस्टर असेल, चॉक असेल तरीही ते हे एक्सपेरिमेंट करून पाहू शकता. राईट अ फ्यू लाईन्स ऑन अ ब्लॅकबोर्ड विथ अ चॉक अँड नाव ऑब्झर्व द चॉक. तुम्ही ज्यावेळी ब्लॅकबोर्ड हा चॉकच्या साह्यानं त्यावरती काहीतरी लिहिलं जाईल, त्यानंतर चॉक जर तुम्ही ऑब्झर्व केला तर काय लक्षात येईल तुमच्या, तर चॉकची जी साईज आहे तर ती कमी कमी होते. बट what change do you see in the chalk? Then wipe the board with duster and then tap the duster again the table. नंतर तोच जो चॉकनं लिहिलेला आहे ते जर तुम्ही डस्टरनं क्लीन केलं, नंतर तुमच्या लक्षात येईल की डस्टरमधून काही छोटे छोटे व्हाईट पार्टिकल्स आपल्याला साईडला पडलेले दिसतात. म्हणजेच काय की चॉक जो काही हा बनलेला आहे तर एक स्मॉलेस्ट पार्टिकलनं बनलेला आहे, आणि हा स्मॉलेस्ट पार्टिकल म्हणजेच काय आहे तर सबस्टन्सेस आहे. ओके, तर आता या संदर्भात आपण माहिती घेऊयात. यामध्ये आणखी पुढे काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत की चारकोल जर तुम्ही घेतला तर चारकोल जर तुम्ही हॅमरनं त्यावरती मारलं किंवा चारकोलचे छोटे छोटे तुकडे जर करायचं म्हटलं तर अगदी बारीक साईजमध्ये आपण ते तुकडे करू शकतो. पण याच्या अपोजिट जर तुम्ही आयर्न रॉड घेतला किंवा आयर्नचे क्रिस्टल्स घेतले तर त्याचे अगदी छोटे छोटे पार्टिकल्समध्ये त्याचं कन्व्हर्जन करू शकत नाही. म्हणजे जे काही सबस्टन्सेस आहेत ते सगळेचे सगळे सबस्टन्सेस त्याच्या प्रॉपर्टीज या सेम नसतात, बरोबर ना. मग त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ते कशावरती डिपेंड असतात, तर तेच आपण या नवीन कन्सेप्टमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर सेकंड एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघू शकता की वूड जे आहे किंवा लाकडाचा उंडका जो आहे तो जर करवतीनं कापला तर याच्या साईडला म्हणजे इथे खालच्या साईडला अगदी छोटे छोटे पार्टिकलचे डस्ट आपल्याला मिळते. म्हणजेच काय की जे वूड ज्या पार्टिकलनं बनलेलं आहे ते म्हणजे डस्ट पार्टिकल आहे. म्हणजेच यावरून तुम्ही काय ऑब्झर्व केलंय की तर प्रत्येक जी वस्तू आहे, प्रत्येक जो ऑब्जेक्ट आहे तो बनवण्यासाठी एक स्मॉलेस्ट पार्टिकल त्यासाठी गरजेचं आहे, आणि त्यालाच आपण काय म्हटलं द सबस्टन्सेस. त्यानंतर आपण पाहतो की जर आपले सिरियल ग्रेन्स असतील की ज्याच्यामध्ये सुद्धा या कडधान्य किंवा बाजरा, ज्वार, व्हीट, राईस, तर याला जर आपण ग्राइंड केलं तर त्याचे सुद्धा स्मॉलेस्ट पार्टिकलमध्ये त्याचं कन्व्हर्जन करू शकतो. मीन्स ऑल सबस्टन्सेस वी सी अराउंड अस आर मेड अप ऑफ व्हेरी टायनी पार्टिकल्स. टायनी मीन्स व्हेरी स्मॉल. These tiny particles are so small that they are not visible to our eyes. Lakhs of particles of any substance must come together to form a particle that can be visible to us. म्हणजे प्रत्येक जो सबस्टन्स आहे, प्रत्येक जो ऑब्जेक्ट आहे तो अतिशय छोट्यात छोट्या साईजच्या पार्टिकलनं बनलेला आहे, आणि यालाच आपण टायनी पार्टिकल म्हटलं. म्हणजेच जोपर्यंत तो पार्टिकल आपल्याला दिसत नाही की ज्याच्यामध्ये पार्टिकल हे लाखो असतील, म्हणजे लाखो पार्टिकल एकत्र आल्यानंतर तो आपल्याला पार्टिकल आपल्या डोळ्याने दिसतो. म्हणजे अतिशय निग्लिजिबल किंवा अतिशय स्मॉलेस्ट तो पार्टिकल साईज असतो. त्यानंतर बघा, डू यू नो दॅट द थेअरी दॅट ऑल सबस्टन्स आर मेड अप ऑफ मायन्यूट पार्टिकल्स वॉज प्रपोज लॉंग ॲगो बाय कनाद महर्षी. म्हणजे बघा, अगदी इसवी सन 600च्या शतकामध्ये कनाद महर्षी जे आहेत तर त्यांनी या स्मॉलेस्ट पार्टिकल म्हणजे प्रत्येक जी वस्तू आहे ती ज्या पदार्थांना किंवा ज्या पार्टिकलनं बनलेली आहे त्याला ॲटम असं म्हटलं, आणि ही थेअरी महर्षी कनाद यांनी सुरुवातीला सांगितली होती. देन कनाद महर्षी वॉज बॉर्न इन 6th century BC at प्रभास क्षेत्र नियर सोरटी सोमनाथ इन गुजरात. त्यांचं जे बर्थ प्लेस आहे तर ते गुजरातमध्ये सोरटी सोमनाथच्या जवळ असलेलं आहे. हिज गिवन नेम वॉज उलूक. He proposed that all things in the world can be classified into 7 categories.
He was also the first to suggest that every object in the universe is made up of minor particles and he named that tiny particles below. म्हणजे बघा की जे महर्षी कणाद ऋषी आहेत त्यांनी सगळ्यात सुरुवातीला डिस्कवर केलं होतं की युनिवर्स मधली प्रत्येक जी छोट्यात छोटी अगदी छोट्या वस्तूपासून मोठ्या वस्तूपर्यंत प्रत्येक ऑब्जेक्ट बनण्यासाठी त्यासाठी एक स्मॉलेस्ट पार्टिकल त्याच्यासाठी कारणीभूत आहे आणि तो स्मॉलेस्ट पार्टिकल म्हणजेच त्या वस्तूचा त्या ऑब्जेक्टचा तो ॲटम असेल बरोबर. मग then make a list of all the everyday substances that we use in the form of powder. तुम्ही छोटीशी ऍक्टिव्हिटी इथे करायची आहे किंवा एक लिस्ट करायची की दररोजच्या वापरामध्ये तुम्ही कोणते पदार्थ कोणत्या वस्तू अशा वापरता की जे पावडर स्वरूपात आहे. ओके, टाल्क आहे किंवा व्हीट आहे. ओके, तर अशा पद्धत फ्लोर आपण म्हणतो तर वेगवेगळे एक्झाम्पल्स तुम्ही देऊ शकता. देन सेकंड वन, द नॅफ्थलीन बॉल्स आर प्लेस्ड इन वॉर्म क्लॉथ्स आफ्टर सम डेज. Why do the cloths also smell of naphthalene? The naphthalene balls are also placed in toilets. Why do they become smaller after a few days? बघा विद्यार्थी मित्रांनो की नॅफ्थलीन बॉल म्हणजे याला आपण डांबर गोळी म्हणतो की ज्यावेळी ही नॅफ्थलीन बॉल आपण क्लॉथ मध्ये ठेवतो कपड्यामध्ये ठेवतो त्यावेळी त्या बॉलचा जो स्मेल आहे तर तो आपल्या कपड्यांना सुद्धा येतो. पण हेच नॅफ्थलीन बॉल जर टॉयलेट मध्ये ठेवले आपण तर ठराविक कालावधीनंतर थोड्या दिवसानंतर तो छोटा छोटा होत जातो. असं का होतं बरं? कारण पहा नॅफ्थलीन बॉल जो आहे किंवा आपण कापूर ही वेगळा त्याच प्रॉपर्टीचा एक पदार्थ आहे की ज्याच्यामध्ये छोट्या छोट्या पार्टिकलना हा सबस्टन्स बनलेला आहे पण त्याला थोडी जरी हीट मिळाली किंवा रूम टेम्परेचरला त्याचं कन्व्हर्जन हे गॅसेस स्टेटमध्ये होतं. गॅस म्हणजे काय तर वायू स्वरूपात होतं आणि म्हणून एक थोड्या दिवसांच्या कालावधीनंतर या सॉलिड पार्टिकल्स गॅसेस स्टेटमध्ये जातात आणि गॅसमध्ये गेल्यानंतर तेच क्लॉथला चिकटून राहतात आणि म्हणून कपड्यांना त्या नॅफ्थलीन बॉलचा स्मेल येत असतो. Then what are the different type of states of substances? आता state means अवस्था. मग पदार्थाच्या अवस्था कोणत्या आहेत ते तुम्हीही सांगू शकता. तुम्ही ऑलरेडी अभ्यासलेले आहेत पहा. That is that there are three different state of matter. That is solid, liquid and gas. हे जे तीन स्टेट आहेत कुठल्याही सबस्टन्सेस म्हणजेच सॉलिड याला आपण घन म्हणतो, लिक्विड म्हणजे द्रव पदार्थ आणि गॅसेस म्हणजेच वायू पदार्थ. मग ह्या वेगवेगळ्या ज्या स्टेट आहेत तर त्या कोणत्या पदार्थाच्या आहेत किंवा एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं आपल्याला जर वॉटर घेतलं तर वॉटरच्या तीन स्टेट कोणत्या आहेत तर सॉलिड वॉटर म्हणजेच आईस, लिक्विड मीन्स वॉटर अँड गॅस मीन्स वॉटर वेपर्स. अशा डिफरंट स्टेटमध्ये आपण ते अभ्यासू शकतो पाहू शकतो. तर इथे आता तुम्हाला एक छोटासा एक्सपेरिमेंट दाखवले आहे पहा की सुरुवातीला हे जे क्रिस्टल्स दिसत आहेत जे पार्टिकल्स आहेत तर ते गॅसेसचे आहेत. म्हणजेच गॅसेसचे पार्टिकल हे एकमेकांपासून खूप जास्त अंतरावरती असतात, खूप जास्त डिस्टन्सवरती असतात बरोबर. त्या दोन्ही मधलं अंतर हे जास्त असतं. त्यानंतर लिक्विड जर पाहिलं तर लिक्विडचे जे पार्टिकल्स असतात ते एकमेकांच्या थोडेसे जवळ असतात. मात्र सॉलिड जर पाहिलं तुम्ही तर सॉलिडचे पार्टिकल्स एकमेकांच्या खूप जास्त जवळ असतात आणि म्हणूनच हे पार्टिकल जर आपल्याला सेपरेट करायचं म्हटलं तर लार्ज अमाऊंटची एनर्जी आपल्याला ते सेपरेट करण्यासाठी लागतात. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या सबस्टन्सच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आपण अभ्यासू शकतो ऑन द बेसिस ऑफ देअर स्टेट. पदार्थाच्या ज्या अवस्था आहेत त्यावरून त्याच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज या असू शकतात. त्यानंतर आपण पाहूयात ॲल्युमिनियम अँड कोल आर सॉलिड्स. Then kerosene and petrol are liquids while nitrogen and oxygen are gases. हे एक्झाम्पल्स तिन्ही स्टेट मध्ये दिलेले आहेत. तुम्ही तुमच्या वापरातले किंवा दररोजच्या पाहण्यातले जे काही पदार्थ आहेत जे काही वेगवेगळ्या वस्तू आहेत सबस्टन्सेस आहेत त्याचं क्लासिफिकेशन तीन ग्रुपमध्ये करायचंय. यामध्ये सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस कंपोनेंट्स मध्ये तुम्ही डिवाइड करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आपला जो पार्ट आहे तो म्हणजे ऑब्जेक्ट. आता पहा सुरुवातीला आपण पाहिलं की सबस्टन्सेस म्हणजे काय तर पदार्थाचे तीन अवस्था आणि त्याच्या प्रॉपर्टीज. त्यानंतर आता आपण ऑब्जेक्ट पाहणार आहे. आता बघा ऑब्जेक्ट जे आहेत दे आर मेड फ्रॉम द सबस्टन्सेस. प्रत्येक जो सबस्टन्स आहे तो अतिशय टायनी म्हणजे स्मॉलेस्ट पार्टिकलनं बनलेला आहे आणि याच स्मॉलेस्ट पार्टिकलचा नंतर सबस्टन्स बनून या सबस्टन्सच्या ऑब्जेक्ट
तयार केला जातो. मग ऑब्जेक्टची सुद्धा वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असू शकतात की कोणत्या डिफरंट सबस्टन्सेस पासून ते तयार केलेले आहेत. आता सपोज आपण बघू शकतो की पॉट असेल किंवा वूड पासून बनवलेले फर्निचर असेल किंवा मेटल पासून बनवलेले रॉड्स असतील, म्हणजे त्यानुसार त्या ऑब्जेक्टची जी स्ट्रेंथ आहे, त्याची जी प्रॉपर्टी आहे, तर ती टोटली त्या सबस्टन्सवरती डिपेंड असते की कोणत्या सबस्टन्स पासून ते तयार केलेले आहेत. त्यानंतर यातला जो लास्ट टॉपिक आहे यामधला तो म्हणजे एनर्जी. आता एनर्जी काय आहे? एनर्जी इज रिक्वायर्ड टू डू वर्क. एनर्जी म्हणजे काय? तर ऊर्जा. आणि ऊर्जा लागते कशासाठी? तर आपलं प्रत्येक जे काम आहे, प्रत्येक जे वर्क आहे, तर ते वर्क करण्यासाठी आपल्याला एनर्जीची रिक्वायरमेंट असते. देन द कॅपॅसिटी ऑफ अ बॉडी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी. कुठलंही काम करण्याची जी कॅपॅसिटी आहे तर त्याला आपण एनर्जी म्हणतो. बरोबर, आपल्याला चालण्यासाठी, पळण्यासाठी, बोलण्यासाठी, स्टडी करण्यासाठी, अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी आपल्याला एनर्जी गरजेची असते. देन when a petrol or diesel burns in a motor vehicle, energy get released. When the petrol is finished or if it stop burning, the vehicles to stop running. म्हणजे बघा, जेवढ्या लिव्हिंग थिंग्स आहेत, जे प्लांट्स आणि ॲनिमल्स, यांना तर एनर्जीची गरज आहे आणि ही जी एनर्जी आहे तर ती फूड स्वरूपात ते इनटेक करत असतात आणि त्याचं कन्व्हर्जन नंतर एनर्जीमध्ये होतं. हेच आपण आपल्या कार्बोहायड्रेट्स, फॅट्स या स्वरूपातले जे फूड मटेरियल आहे त्यापासून आपल्याला एनर्जी मिळते, हे आपण शिकलेलो आहोत. पण आता जे नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत, म्हणजेच जे व्हेइकल्स आहेत किंवा इतर अशा काही मशीन्स आहेत, तर त्यांना सुद्धा एनर्जी प्रोव्हाइड करावी लागते का? तर हो, फक्त त्यांची जी एनर्जी आहे त्याचा फॉर्म वेगळा आहे. बरोबर, म्हणजे आपण जे फूड मटेरियल खातो तसंच फूड त्यांनाही लागतं, फक्त त्यांचं जे फूड आहे तर ते मात्र फ्युलच्या स्वरूपात असतं, म्हणजेच इंधनाच्या स्वरूपात असतं. मग जोपर्यंत एखाद्या व्हेइकलमध्ये हे इंधन आहे तोपर्यंत ती व्हेइकल रन होत असते. बरोबर, पण मात्र जर का फ्युलचं बर्निंग स्टॉप झालं तर मात्र ते व्हेइकलचं रनिंग सुद्धा स्टॉप होऊ शकतं. When something burns, energy get released in the form of heat. बघा, ही सेकंड एनर्जीचा फॉर्म झाला. यातला थर्ड जो आहे तो म्हणजे काय की काही जर बर्न झालं, म्हणजे सपोज वूड असेल, पेपर असेल, त्यांचं जर बर्निंग झालं तर काय होतं? तर लार्ज अमाऊंटची हीट त्यामधून बाहेर पडते, उष्णता बाहेर पडते. यू हॅव लर्न दॅट इन अवर बॉडी टू एनर्जी इज ऑब्टेन बाय बर्निंग ऑफ सर्टन सबस्टन्सेस. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये सुद्धा एनर्जी जी आपल्या बॉडीला मिळते ती खूप साऱ्या वेगवेगळ्या सबस्टन्सचं बर्निंग झाल्यानंतर होते. आता बर्निंग आपल्या इंटेस्टाईनमध्ये होतं असं नसतं, पण जे अन्नपदार्थ आपण खातो, कार्बोहायड्रेट्स, फॅट, प्रोटीन या सबस्टन्सचं आतमध्ये जे कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहेत त्याचं कन्व्हर्जन सिंपल मॉलिक्यूलमध्ये केलं जातं आणि या प्रोसेसमध्ये आपल्या बॉडीला एनर्जी प्रोव्हाइड केली जाते. बरोबर, तर इथे वेगवेगळ्या पिक्चरमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, लिव्हिंग थिंग्स आहेत, तर त्यांना फूड स्वरूपात एनर्जी असते. मात्र जे व्हेइकल्स आहेत तर ते पेट्रोल, डिझेल, CNG किंवा LPG या वेगवेगळ्या फ्युल्सवरती ते रन होत असतात. म्हणजेच हे जे फ्युल्स आहेत तर ते या व्हेइकलचे काय आहे तर एनर्जी प्रोव्हाइडिंग मटेरियल्स आहेत किंवा त्यांचं ते फूड आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आता बघा, हे जे आहे तर आता एनर्जीचं कन्व्हर्जन आहे. बरोबर, ज्यावेळी बायसिकल एका जागेवरती विदाउट मूव्हिंग पोझिशनला असेल ती, तर त्यावेळी ती मात्र कोणती एनर्जीमध्ये असते? पोटेन्शियल एनर्जीमध्ये असते ज्यावेळी ती स्टॉप असेल. पण मात्र ज्यावेळी ती मोशनमध्ये असेल किंवा ती मूव्ह होत असेल तर मात्र या पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन कायनेटिक एनर्जीमध्ये होतं. म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी म्हणजे ज्याला आपण स्थितीज ऊर्जा म्हणतो आणि कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय तर गतीज ऊर्जा. स्थितीज म्हणजे काय तर स्थिर अवस्थेमध्ये असलेली. याचं दुसरं छोटंसं उदाहरण आपण बघू शकतो की टँकमध्ये साठवलेलं पाणी आहे. हे पाणी जोपर्यंत आपण त्याला एक्स्ट्रा सप्लाय देत नाही किंवा कॉक ऑन करत नाही तोपर्यंत ते वॉटर मूव्ह होत नाही. म्हणजे ते जर एका ठिकाणी असेल तर त्याला आपण पोटेन्शियल पोझिशन म्हणतो किंवा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म म्हणतो. पण मात्र जर का हे पाणी फ्लो होत असेल, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असेल तर मात्र त्या एनर्जीला आपण काय म्हणू शकतो? इट इज कायनेटिक एनर्जी. Then when a person or vehicles moves, heat energy get converted into motion. Then energy in the form of motion is called kinetic energy. म्हणजे एखादी वस्तू जर स्थिर अवस्थेत असेल, स्टेबल स्टेटमध्ये जर असेल तर त्याला आपण
त्या ऑब्जेक्टची पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. मात्र जर तोच ऑब्जेक्ट मूव्ह होत असेल, एका ठिकाणाहून त्याची जागा दुसऱ्या ठिकाणी चेंज करत असेल, तर मात्र आपण काय म्हणू शकतो, दॅट ऑब्जेक्ट इज इन मोशन अँड दॅट इज कॉल्ड द कायनेटिक एनर्जी. ओके, तर अशा पद्धतीनं हे जे ऑब्जेक्ट, सबस्टन्सेस, ऑब्जेक्ट आणि एनर्जी हे वेगवेगळे त्याचे फॉर्म्स आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर अ सीलिंग फॅन, अ मिक्सर ग्राइंडर or a water pump are machines in which kinetic energy is used. They get kinetic energy from electricity. Then electricity is also the form of energy. As we know that there are the different form of energy like solar energy, sound energy, then tidal energy, light energy, and so on. In ceiling fan or mixer and any mechanical device, the machines are use a kinetic energy, but this kinetic energy is used in the form of electricity. बघा विद्यार्थी मित्रांनो, की जे हे मशीन्स आहेत जे की इलेक्ट्रिसिटी वरती चालतात, त्यामध्ये सुद्धा एक प्रकारची एनर्जी आहे. पण मग ही एनर्जी त्यांना मिळाली कुठून, तर जी इलेक्ट्रिसिटी आहे तर त्या इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्वर्जन त्यामध्ये मेकॅनिकल एनर्जी मध्ये. आता पहा, जशा एनर्जीचे वेगवेगळे फॉर्म आहेत की ज्याच्यामध्ये आपण पाहिलं शकतो की एक जी एनर्जी आहे त्या एक एनर्जीचं कन्वर्जन आपण दुसऱ्यामध्ये करू शकतो. आणि हे जो फॉर्म आहे म्हणजे याला आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणतो, की ज्याच्यामध्ये एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड बट ओनली इट कॅन ट्रान्सफर इनटू वन फॉर्म इनटू अनदर. म्हणजेच काय, की जी एनर्जी आहे, जी ऊर्जा आहे ती कुणीही तयार करू शकत नाही किंवा तिला कुणीही तिचं जे प्रिपरेशन आहे किंवा तिला कुणी डिस्ट्रॉय करू शकत नाही, मारू शकत नाही. फक्त काय करू शकतो आपण, तर तिचा जो फॉर्म आहे ते एक फॉर्म मधलं एनर्जीचं कन्वर्जन दुसऱ्या फॉर्म मध्ये करू शकतो. म्हणजेच पहा, इथे चार्ट मध्ये दिलेले आहेत की सपोज ओला कचरा किंवा गार्बेज आहे त्याचं कन्वर्जन इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये करू शकतो. वॉटर पासून हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेट करून याचं कन्वर्जन आपण लाईट मध्ये करू शकतो. किंवा कोल आहे तो बर्निंग केल्यानंतर त्याचंही कन्वर्जन आपण लाईट मध्ये करू शकतो. पवनचक्क्यांचा वापर करून करू शकतो. इतर असे हे जे वेगवेगळे फॉर्म आहेत की ज्याच्यामध्ये कुठल्याही एनर्जीचं कन्वर्जन आपण वेगळ्या फॉर्म मध्ये करू शकतो. म्हणजेच इलेक्ट्रिसिटी आहे, इलेक्ट्रिक एनर्जी आहे, त्याचं कन्वर्जन आपण साऊंड एनर्जी मध्ये करू शकतो किंवा हीट एनर्जी मध्ये करू शकतो. हीट एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये करू शकतो. म्हणजेच एनर्जी कुणी तयार करू शकत नाही किंवा ती डिस्ट्रॉय सुद्धा करू शकत नाही. मग एनर्जीचे वेगवेगळे सोर्सेस कोणते आहेत बघा. We use various form of energy such as heat, light, sound, electricity and kinetic energy to do different tasks. आपल्या रेग्युलर ऍक्टिव्हिटी मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एनर्जीज आपण यूज करत असतो, ज्याचे वेगळे फॉर्म आहेत. हीट एनर्जी पाहतो आपण, पाणी गरम करण्यासाठी किंवा इस्त्री करण्यासाठी हीट एनर्जी यूज केली जाते. त्यानंतर लाईट एनर्जी, साऊंड एनर्जी आहे, बरोबर. अशा वेगळ्या एनर्जीचे फॉर्म्स आपण रेग्युलरली यूज करत असतो. इन टुडेज वर्ल्ड our main sources for all these form of energy are fuel and electricity. पण याही पेक्षा जर महत्त्वाचं आहे की जनरली दोन मेन टाईपचे सोर्सेस आपण यूज करत असतो. त्यामधलं फर्स्ट म्हणजे सोलार एनर्जी आहे आणि दुसरं म्हणजे इलेक्ट्रिसिटी आहे. अँड टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी मेनी पॉवर स्टेशन्स यूज फ्युल्स. आणि मग इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी जे मोठे मोठे पॉवर स्टेशन आहेत तर ते फ्युल्स यूज करत असतात. ओके, तर अशा पद्धतीने आपण याच एनर्जीचे वेगवेगळे फॉर्म किती पाहू शकता की साऊंड एनर्जी कोणत्या डिव्हाइसमध्ये यूज केली जाते. हीट एनर्जी जी की एखादा सबस्टन्स बर्न केल्यानंतर जी लार्ज अमाऊंटची हीट बाहेर पडते किंवा उष्णता बाहेर पडते त्याला आपण हीट एनर्जी म्हणतो. लाईट एनर्जी म्हणजेच प्रकाश ऊर्जा. न्यूक्लिअर एनर्जी म्हणजे अणुबॉम्ब सारखे जे एनर्जी आहे त्याला आपण न्यूक्लिअर एनर्जी म्हणतो, की ज्याच्यामध्ये जे रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स आहेत की ज्याच्या न्यूक्लियस वरती बंबार्डमेंट करून ही न्यूक्लिअर एनर्जी तयार केली जाते. आणि कायनेटिक एनर्जी म्हणजेच एखादी वस्तू मूव्ह होण्यासाठी कुठल्याही एखादी फ्युल स्वरूपात त्याला जर एनर्जी प्रोव्हाइड केली तर तो ऑब्जेक्ट त्याच्या एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होतो, यालाच आपण कायनेटिक एनर्जी म्हणतो. देन ऑलवेज रिमेंबर दॅट सनलाइट, वाईन अँड वॉटर आर नॉन एक्झॉस्टिबल सोर्स ऑफ एनर्जी. म्हणजे कधीही संपुष्टात न येणारे हे सोर्सेस आहेत. आपण पाहतो की सनलाइट आहे, कित्येक लाखो वर्षापासून हे सनलाइट चालू आहे, किंवा वाईन आहे, वॉटर आहे. देन दे मस्ट बी यूज टू मॅक्झिमम एक्सटेंट ॲज अल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ एनर्जी. म्हणजे
नॉन एक्झॉस्टिबल म्हणजे कधीही संपुष्टात न येणारे किंवा रिन्युएबल रिसोर्सेस आपण त्याला म्हणतो की त्याचा आपण पुनर्वापर करू शकतो. पण मात्र जी इलेक्ट्रिसिटी आहे किंवा साऊंड एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी आहे, ती मात्र किंवा फ्यूल एनर्जी आहे ती एकदा का वापरली तर ती संपुष्टात येऊ शकते किंवा तिचा आपण पुनर्वापर करू शकत नाही. आणि म्हणूनच आपण रेग्युलर यूजमध्ये, रेग्युलर लाईफमध्ये आपण हे नॉन एक्झॉस्टिबल रिसोर्सेस यूज केले पाहिजेत, जेणेकरून जे फ्यूलचे टंचाई असेल किंवा इतर ज्या इलेक्ट्रिसिटीचे असेल प्रॉब्लेम्स तर ते भविष्यामध्ये क्रिएट होणार नाहीत. आणि अशा पद्धतीनं आपला जो हा टॉपिक आहे न्यू कॉन्सेप्ट दॅट इज द सबस्टन्स, ऑब्जेक्ट आणि एनर्जी हा इथे संपलेला आहे. याच्यामध्ये सबस्टन्सचे, ऑब्जेक्टचे आणि एनर्जीचे वेगवेगळे फॉर्म, वेगळे टाईप आपण पाहिले आहेत, त्याच्या प्रॉपर्टीज अभ्यासलेल्या आहेत. तर याचा व्यवस्थित तुम्ही अभ्यास करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिकसह. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.